रुक्मिणी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मुगाचे डोसे बनवायला शिकणार आहोत। मुगाच्या डोस्यासाठी हिरवे मूग आणि तांदूळ लागतात। मूग रात्री मी भिजत घातलेले, ते भिजून आता त्याला कोंब आले आहेत, तुम्ही बघू शकता। ह्याला असे कोंब आलेत। आणि तांदूळ मी 2 तासापूर्वी भिजत घातलेले 1 वाटी, ते पण आता चांगले भिजलेले कसे हे बघा, तुटतात हे, म्हणजे हे चांगल्या प्रकारे भिजलेत। आता हे दोन्ही मिक्स करून मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं। त्यात मूग आणि तांदूळ, आणि तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर 2-3 तिखट हिरव्या मिरच्या टाकायच्या। आता आपण पिसून घेऊ। तुम्ही आता बघू शकता, मिक्सरच्या भांड्यात मी तांदूळ, हिरव्या मिरच्या आणि मूग घेतले आहेत। आता हे सगळं मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं। आता आपण हे सगळं पिसून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता त्याचं थिकनेस कशी आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं पिसून घ्यायचं सगळं। हिरवे मूग आणि तांदूळ, आणि त्यात मी हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, जसं तुम्हाला तिखट लागते त्यानुसार। आता ह्याच्यात मी मीठ टाकते, मीठ चवीनुसार टाकायचं। मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं। तर 10 मिनटं झाले, हे रेस्ट झाले आहे 10 मिनटं। आता आपण डोसे करायला घेऊ। डोस्यासाठी मी गॅसवर डोसा तवा ठेवला, तो गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं। आता मी डोसा टाकते। मी पेल्याने टाकते, तुम्ही पळीने पण टाकू शकता। हा तुम्ही बघू शकता कसं गोल डोसा बनला आहे। चारी साईडने थोडंसं तेल टाकायचं आणि तो आता शिजून द्यायचा। तुम्ही आता बघू शकता, मी एका साईडने भाजला, आता दुसऱ्या साईडने भाजते। कसं असा ब्राऊन कलर आला आहे, त्याला खरपूस भाजायचा, थोडा मीडियम गॅसवरच भाजायचा, म्हणजे त्याचा खरपूसपणा येईल आणि थोडासा कडक हे होईल, चवीला एकदम छान लागतो असा डोसा। अशा प्रकारे आपला मुगाचा डोसा तयार झाला आहे। हा तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता। हा खायला पौष्टिक असतो, मुलांसाठी तर एकदम चांगला लागतो, मुलांना तर यम्मी लागतो। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। रुक्मिणी वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्ते।